झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचा वन्यजीवांनाही मोठा फटका बसत असल्याचं समोर आलंय। मोहोळ तालुक्यातल्या कोथाळेच्या वनक्षेत्रात एक हरिण आणि काळविटाचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झालाय। वन विभागाला या प्रकाराची कल्पनाच नसल्यानं दोन्ही जनावरांच्या मृतदेहांचे कुत्रे आणि लांडग्यांनी लचके तोडले। वनक्षेत्रातल्या पाणथळाचं बांधकाम पूर्ण झालंय, पण त्यात पाणीच नसल्यानं वन्यजीव पाण्यासाठी तडफडतायत। तसंच धक्कादायक प्रकार म्हणजे वन विभागाकडे वन्यजीवांसाठी पाण्याकरता निधीची कुठलीही तरतूदच नसल्याचं सांगण्यात आलंय। पाण्याची परिस्थिती फार बिकट आहे। पाणी नसल्यामुळे काल 2 काळवेट मेलेले आहेत आणि पूर्ण कुत्र्याने वगैरे लांडग्याने खाऊन त्याचा पूर्ण मांस खाल्लेला आहे। त्यामुळे एक पाय गावलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय पवार आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। संजय, अतिशय धक्कादायक ही बातमी आहे की या वन्यजीवांच्या पाण्यासाठी वन विभागाकडे कुठलीही तरतूदच नाहीये। काय करत होता आतापर्यंत हे वन विभाग? सुवर्ण, सोलापूर जिल्ह्यात सध्या दुष्काळानं खूप घेरलेला आहे आणि आता ह्या वन क्षेत्रामध्ये सुद्धा या दुष्काळाचा कहर आता जाणवायला लागलाय। कारण का ह्या वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आलेली नाही। फक्त ह्या वन विभागानं त्यासाठी सिमेंटचे टाक्या बांधलेल्या आहेत। सिमेंटचे बांधकाम करून व्यवस्थितपणा केलेला आहे, पण त्यामध्ये कुठलंही पाणी घातलं नाही। त्यामुळे ह्या वनजीवांना पाणीच प्यायला नाही, त्यामुळे अक्षरशः तडफडून मरत आहेत। सुवर्ण, अगदी बरोबर संजय, या वन्यजीवांसाठी पाणीच नसल्यानं तडफडून त्यांचा मृत्यू होत आहे। आज एक काळवीट आणि हरणानं आपला जीव गमावलाय। पुढे असे प्रकार होऊ नये यासाठी वन विभागानं आणि सरकारनंही याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। धन्यवाद संजय, संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।